चला मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवूया। यासाठी आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ, थोडासा रवा घालायचा आहे बारीक, तूप आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचे। थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घट्टसर मळून घ्यायचे। आता आपल्याला पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे। इकडे मी बाउलमध्ये सुक्या खोबऱ्याचा 2 वाटी किस घेतला, 1 वाटी गूळ किसून घेतला, इलायची पावडर आणि खसखस घालून मिक्स करून घेतले। आता आपलं पिठाच्या गोळ्या पण तयार करून झाल्या आहेत। थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ लावून आपल्याला याची छान एक पुरी लाटून घ्यायची, त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आणि यामध्ये सारण भरून घ्यायचे। सारण भरल्यानंतर कळ्या एका साईडला झुकवायच्या आहेत। मस्त असा मोदक तयार होतो बघा तुम्ही। असे सगळे मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला तूप लावलेलं हे चाळणीमध्ये ठेवून द्यायचे। आता ही चाळणी गरम पाण्याच्या पातेल्यात ठेवायची, यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिट छान उकडून घ्यायचे। गॅस मात्र मीडियम ठेवायचा। बघा किती सुंदर अशी मोदक तयार झालेले आहेत। माझी आजी आणि आई नेहमी असेच बनवायची।